नमस्कार. मी जिजाऊ बोलते. स्वराज्याच्या स्वप्नांना जन्म देणारी, शिवरायांना घडवणारी आई बोलते. मी माझ्या शिवबाच्या रक्तात केवळ तलवार नाही, तर नीती, धैर्य आणि जनतेसाठी जगण्याची जिद्द ओतली होती. मी माझ्या शिवबाला पाळण्यात झोपवताना केवळ अंगाई गायली नाही, तर स्वराज्याचे स्वप्न त्याच्या कानात कुजबुजले. मी माझ्या शिवबाला हातात खेळणी दिली नाही, तर त्याच्या हातात कर्तव्य दिली. मी माझ्या शिवबाला फक्त शस्त्र चालवायला शिकवली नाही, तर त्याला अन्याय ओळखायला आणि त्याविरुद्ध लढायला शिकवले. पण आजची परिस्थिती बघून माझं मातृहृदय व्याकुळ होतंय. आजचा तरुण सोशल मीडियावर शूर आहे, पण वास्तवात गप्पा आहे. आज आवाज मोठा आहे, पण विचार छोटे होत चाललेले आहे. माझा शिवबा असा नव्हता. तो मौज मजे करता जगला नाही, तो मातीतल्या माणसासाठी जगला. आज मी विचारते, लाज, अन्याय, भ्रष्टाचार पाहून आपण मान खाली घालतो. जात, धर्म, भाषा यात अडकून एकमेकांशी भांडतो. असं असेल तर हे स्वराज्य नाही, हे माझ्या शिवबाचं स्वप्न नाही. फक्त किल्ले जिंकणे म्हणजे स्वराज्य जिंकणे नाही, मन जिंकणे म्हणजे स्वराज्य जिंकणे. कारण तलवार राज्य जिंकते, पण संस्कार मन जिंकतात. आजचा तरुण पुस्तकाऐवजी हातात मोबाईल धरतो, पराक्रमाऐवजी दिखावा करतो आणि सत्याऐवजी अफवांवर विश्वास ठेवतो. माझा शिवबा प्रत्येक स्त्रीला मातेचा दर्जा द्यायचा. माझा शिवबा प्रत्येक स्त्रीला मातेचा दर्जा द्यायचा. पण आज जिथे स्त्रीचा सन्मान व्हायला हवा, तिथे तिच्यावर अन्याय होतो. जिथे शेतकरी देशाचा अन्नदाता आहे, तिथे तोच आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभा राहतो. जिथे शिक्षण हे संस्काराचे मंदिर आहे, तिथे केवळ गुन्ह्यांच्या शर्यतीत माणुसकी हरवत चाललेली आहे. असं असेल तर हे स्वराज्य नाही. शिवबा फक्त एक इतिहासातील नाव नाही, तर ते विचार आहेत. धैर्य, शौर्य, स्वाभिमान आणि संयम हेच तुमचे खरे अस्त्र आहेत. आज गरज आहे नव्या स्वराज्याची. भ्रष्टाचार मुक्त स्वराज्य, स्त्री सुरक्षित स्वराज्य. भ्रष्टाचार मुक्त स्वराज्य, स्त्री सुरक्षित स्वराज्य, शिक्षण, शिस्त आणि स्वाभिमान समृद्ध स्वराज्य. स्वाभिमान समृद्ध स्वराज्य. आणि त्यासाठी मला गरज आहे एका चारित्र्यवान तरुणाची. पण आज मला युद्ध नको, विचारांची क्रांती हवी आहे. मला विचारांची क्रांती हवी आहे. फक्त भगवा झेंडा हातात घेऊन शिवभक्त होत नाही. फक्त भगवा झेंडा हातात घेऊन शिवभक्त होत नाही. भगवा म्हणजे त्याग, भगवा म्हणजे शिस्त, भगवा म्हणजे राष्ट्रासाठी झटणे. उठा, जागे व्हा. माझ्या शिवबाने इतिहास घडवला. आता तो इतिहास जगवण्याची जबाबदारी तुमची सर्वांची आहे. जय भवानी, जय स्वराज्य. सर्वांनी बोला, शिवाजी महाराज की जय. धन्यवाद.